Hello guys, welcome to my YouTube channel Online Tech Hub. In the lecture series of on Online Tech Hub, that is C programming language, the next topic in a C programming language is a structure. तर आज आपण स्ट्रक्चर हा जे काय टॉपिक आहेत हा आपण आज लर्न करणार आहोत. तर बघूयात स्ट्रक्चर म्हणजे काय, तर स्ट्रक्चर डिफाईन कसं केलं जाते, स्ट्रक्चर व्हेरिएबल कसं क्रिएट करायचं, तर आपण हे टॉपिक आज शिकणार आहोत. तर बघा फर्स्ट आपण डिस्कस की वाय यूज स्ट्रक्चर, स्ट्रक्चर का यूज करायचं. तर बघा स्ट्रक्चर ही कन्सेप्ट का यूज करायची त्याच्या अगोदर आपल्याला आपण ॲरे हे कन्सेप्ट बघितलेले आहे. तर ॲरेमध्ये आपण काय स्टोअर करतो, ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टर्म्स. ॲरेमध्ये काय होतं, सिमिलर डेटा टर्म्स स्टोअर केले जातात ॲरेमध्ये. तर ॲरेचा ड्रॉबॅक काय बघा, तर ड्रॉबॅक काय ॲरेचा, तर वी कॅनॉट स्टोअर डिफरंट डेटा टर्म्स इन टू ॲरे. ॲरेमध्ये तुम्ही डिफरंट डेटा टर्मचे इलेमेंट स्टोअर करून ठेवू शकत नाहीये. हा जे काही ॲरे ड्रॉबॅक आहे, हा ड्रॉबॅक स्ट्रक्चरमध्ये काय केलं, रिमूव्ह केलेला आहे. तर बघा इन सी देर आर केसेस वेअर वी नीड टू स्टोअर मल्टिपल ॲट्रिब्यूट्स ऑफ एन एंटिटी. जर तुम्हाला सी लँग्वेजमध्ये जर एखादी एंटिटी घेतली, आता एंटिटी म्हणजे काय, एंटिटी इज अ रिअल थिंग इन द वर्ल्ड, आणि त्या एंटिटी तुम्हाला जर मल्टिपल ॲट्रिब्यूट्स जर स्टोअर करायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर यूज करता येऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर बघा इट इज नॉट नेसेसरी दॅट एंटिटी हॅज ऑल द इन्फॉर्मेशन ऑफ वन टाईप. म्हणजे एंटिटीची जी काय आपण ॲट्रिब्यूट स्टोअर करणार आहात तर ते ॲट्रिब्यूट कसे असतील व डिफरंट डेटा टाईपचे असतील. इट कॅन हॅव डिफरंट ॲट्रिब्यूट्स ऑफ डिफरंट डेटा टाईप्स. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या एंटिटीचा डेटा स्टोअर करायचा आहे आणि तो डेटा का असेल, डिफरंट टाईपचा असेल, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी स्ट्रक्चर यूज करू शकताय. तर फॉर एक्झाम्पल बघा आपण स्टुडंट एक एंटिटी कन्सिडर केलेली आहे. तर स्टुडंट एंटिटीचा आपण कुठले कुठे ॲट्रिब्यूट स्टोअर करणार, तर नेम असेल की ज्याचा डेटा टाईप काय असेल, स्ट्रिंग असेल, रोल नंबर कशामध्ये असेल, इंटमध्ये असेल, मार्क कशामध्ये असेल, फ्लोटमध्ये असतील. तर इथे बघितलं तर हे जे काय 3 ॲट्रिब्यूट आपण घेतले स्टुडंट एंटिटीचे, नेम, रोल नंबर अँड मार्क्स, हे तिन्ही पण कसे आहेत, तर डिफरंट डेटा टाईपचे आहेत. टू स्टोअर सच टाईप ऑफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एंटिटी स्टुडंट वी हॅव फॉलोइंग अप्रोच. जर तुम्हाला अशा एंटिटी डेटा स्टोअर करायचा असेल तर तुम्ही खालील अप्रोच वापरू शकता. कोणते कोणते बघा, कन्स्ट्रक्ट इंडिव्हिज्युअल अरेज ऑफ स्टोअरिंग नेम्स, रोल नंबर्स अँड मार्क्स. एक तर तुम्ही काय करा की इंडिव्हिज्युअल अरे क्रिएट करून तुम्ही स्टुडंटचं नेम वगैरे स्टोअर करू शकताय. पण बेटर कुठलं असणार आहे बघा, यूज अ स्पेशल डेटा स्ट्रक्चर टू स्टोअर कलेक्शन ऑफ डिफरंट डेटा टर्म्स. म्हणजेच काय करणं, एक स्पेशल डेटा स्ट्रक्चर आहे, ते कोणतं असणार आहे, तर स्ट्रक्चर असणार आहे. स्ट्रक्चर यूज करून तुम्ही डेटा हा डिफरंट डेटा स्टोअर करू शकताय. म्हणजे जर स्ट्रक्चरची गरज काय आहे त्यासाठी तुम्हाला हे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. देन आता बघूया व्हॉट इज स्ट्रक्चर. स्ट्रक्चर इज अ यूजर डिफाइन्ड डेटा टाइप्स दॅट इनेबल्स अस टू स्टोअर कलेक्शन ऑफ डिफरंट डेटा टर्म्स. स्ट्रक्चरमध्ये तुम्ही डिफरंट डेटा टर्मचे इलेमेंट स्टोअर करू शकताय. ठीक आहे. आता बघा इच इलेमेंट ऑफ स्ट्रक्चर इज अ कॉल्ड मेंबर. लक्षात ठेवा, मेंबर म्हणजे काय असेल, तर स्ट्रक्चरचा प्रत्येक इलेमेंट तो काय असणार आहे व तर मेंबर असणार आहे. तर बघा स्ट्रक्चर CA सिम्युलेट द युजेस ऑफ क्लासेस अँड टेम्पलेट्स ॲज इट कॅन स्टोअर व्हेरियस इन्फॉर्मेशन. बघा जर तुम्हाला स्ट्रक्चर डिफाईन करायचं असेल तर स्ट्रक्ट हा कीवर्ड यूज करावा लागतो टू डिफाईन दी स्ट्रक्चर. स्ट्रक्चर डिफाईन करायला काय तुम्हाला यूज करायचं आहे, तर स्ट्रक्ट हा जे काही कीवर्ड आहे हा कीवर्ड यूज करावा लागणार आहे. तर बघूया आपण की सिंटॅक्स काय आहे. तर बघा सिंटॅक्स काय बघा, स्ट्रक्ट कीवर्ड आहे, इथे काय असेल, स्ट्रक्चर नेम असेल की जो युजर प्रोव्हाइड करणार आहे, इथं असेल डेट टाईप मेंबर 1, डेट टाईप मेंबर 2 अँड सो ऑन, असे तुम्ही कितीही त्याचे मेंबर्स घेऊ शकता. आता हे जे आहेत तर हे काय असतात, त्याचे ॲट्रिब्यूट असणार आहेत किंवा इलेमेंट असणार आहेत. काय असणार आहेत, हे इलेमेंट असणार आहे, स्ट्रक्चरचे इलेमेंट. त्या इलेमेंटलाच आपण काय म्हणतोय, तर मेंबर्स म्हणायचं आहे. काय म्हणायचं इलेमेंट्सला, तर मेंबर्स म्हणणार आहोत. ठीक आहे. तर हा एक आहे स्ट्रक्चर डिफाईनचा सिंटॅक्स. त्यानंतर इथे बघा क्लोजिंगला कर्ली ब्रॅकेट क्लोजिंग आणि एंड विथ काय, तर सेमिकोलन आहे. लक्षात ठेवा, एंड विथ काय, सेमिकोलन आहे.
त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इथं काय घेतलं की एम्प्लॉई नावाचं आपण काय केलं स्ट्रक्चर डिफाईन केलेलं आहे ॲज अ स्ट्रक्ट कीवर्ड. देन स्ट्रक्चर नेम काय घेतले आपण एम्प्लॉय घेतले. आता त्याचे ॲट्रिब्यूट किंवा एलिमेंट कोणते कोणते आहेत बघा. आयडी आहे, नेम आहे, सॅलरी आहे. पण हे तिन्ही मेंबर्स हे काय तर डिफरंट टाईपचे आहेत. आयडी हा इंटिजर घेतलाय, नेम हा काय असेल कॅर असेल आणि सॅलरी काय घेतली मध्ये घेतलेली आहे. तर हे काय तर स्ट्रक्चरचं एक्झाम्पल आहे स्ट्रक्चर डिफाईन करण्याचं. ठीक आहे. आता स्ट्रक्चर डिफाईन झालं तर डिफाईन झाल्यानंतर त्या स्ट्रक्चरला मेमरी कशी अलोकेट होते ते बघा. तर एक तुमच्या स्क्रीनवरती एक इमेज दिसते बघा. तर ह्या इमेजमध्ये मेमरी अलोकेशन जे होतं स्ट्रक्चर एम्प्लॉयला जे झालेलं आहे तुम्हाला दिसतंय बघा. इथं काय घेतलंय स्ट्रक्ट एम्प्लॉय बघा, आयडी, नेम अँड सॅलरी. आता आपल्याला माहिती आहे सी लँग्वेजमध्ये जर इंटिजर डेटा टाईप असेल तर 4 बाईट मेमरी रिक्वायर्ड असते. जर कॅर असेल तर 1 बाईट रिक्वायर्ड असते आणि फ्लोट असेल तर 4 बाईट रिक्वायर्ड असते. इथं आहे बघा इंटिजर किती आहे 4 बाईट, कॅर आहे 1 बाईट आणि फ्लोट आहे 4 बाईट. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा आता इथं इंटिजरची किती घेतली हो 4 बाईट घेतली. आता हे डिपेंड असणार आहे की तुम्ही तुमचं आर्किटेक्चर जे आहे किंवा तुमची जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती किती बीटची आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जनरली आपण सी लँग्वेजमध्ये काय म्हणतो की इंटिजरला 2 बाईट होतं, पण इथे इंटिजरला किती होते तर 4 बाईट होते. हे डिपेंड कशावरती आहे तर कॉम्प्युटरच्या आर्किटेक्चरवरती डिपेंड आहे. तर त्याच्यामध्ये बघा आयडी हा जे काही आहे हा इंटिजर टाईपचा आहे. तर याला किती मेमरी अलोकेट झाली तर 4 ब्लॉक्स असे कंटिन्युअस मेमरी अलोकेट झालेले आहेत. त्यानंतरचे पुढचे जे काही 10 ब्लॉक्स आहेत ते 10 ब्लॉक्स काय झाले तर इथं आपण काय घेतले कॅर नेम ऑफ 10 म्हटले. म्हणजे जर कॅर नेम फक्त घेतला तर 1 बाईट झाले असते मेमरी अलोकेट. पण आपण साईज किती घेतली हो 10 बाईट. सो 10 घेतली साईज, त्यामुळे 10 बाईट मेमरी काय होईल अलोकेट होईल. त्यानंतर नेक्स्ट जो फील्ड आहे ते काय तर फ्लोट सॅलरी. तर सॅलरीसाठी डेटा कुठला आपण फ्लोट घेतलाय त्यामुळे याला पण किती होणार आहे तर 4 बाईट मेमरी अलोकेट होणार आहे. तर याला टोटल स्ट्रक्चरला हे जी काही एम्प्लॉई स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चर टोटल बाईट किती मेमरी अलोकेट होईल तर 18 बाईट. इंटिजर आयडीचे 4 बाईट, त्यानंतर नेमचे 10 बाईट आणि सॅलरीचे 4 बाईट असे 18 बाईट मेमरी काय होईल या स्ट्रक्चरला अलोकेट होईल. देन पुढे बघा आता याच्यामध्ये बघा जी स्क्रीनवरती एक आपलं एक्झाम्पल दिसतं स्ट्रक्ट एम्प्लॉई, इंट आयडी, कॅर नेम, फ्लोट सॅलरी. तर याच्यामध्ये स्ट्रक्ट हा काय तर कीवर्ड आहे, स्ट्रक्चर काय आहे हा कीवर्ड आहे. तर हे जे आहे एम्प्लॉई हे आपण स्ट्रक्चर नेम म्हणतो. काय म्हणतो जनरली स्ट्रक्चर नेम. याला अदर नेम काय याला टॅग पण म्हणतात किंवा स्ट्रक्चर टॅग पण म्हटलं जाते. त्यानंतर हे जे आयडी, नेम, सॅलरी आहेत हे काय तर एकतर मेंबर आहेत तर अदर नेम काय फील्ड्स आहेत. म्हणजे स्ट्रक्चरचे मेंबर किंवा स्ट्रक्चरचे इलेमेंट किंवा स्ट्रक्चरचे फील्ड्स असं म्हटलं जाते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूयात. आता बघा आतापर्यंत आपण काय केलं की स्ट्रक्चर डिफाईन करून घेतलं. काय केलं स्ट्रक्चर डिफाईनिंग केलं. डिफाईन केल्यानंतर त्या स्ट्रक्चरचं जे तुम्हाला मेंबर ऍक्सेस करायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल तर ते स्ट्रक्चर व्हेरिएबल क्रिएट करावं लागेल. काय करावं लागेल स्ट्रक्चर व्हेरिएबल. तर पुढचा पॉईंट बघतोय आपण डिक्लेअरिंग स्ट्रक्चर व्हेरिएबल. डिक्लेअरिंग स्ट्रक्चर व्हेरिएबल मध्ये बघा we can declare a variable for the structure so that we can access the member of the structure easily. आता स्ट्रक्चर व्हेरिएबल डिक्लेअर का करायचं तर जे काय आपण स्ट्रक्चर डिफाईन केलेलं आहे त्याचे जर मेंबर आपल्याला ऍक्सेस करायचे असतील तर वी हॅव टू डिक्लेअर अ व्हेरिएबल फॉर दॅट स्ट्रक्चर. देर आर 2 ways टू डिक्लेअर स्ट्रक्चर व्हेरिएबल. दोन वे तुम्ही करू शकताय. फर्स्ट वे काय बाय 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 स्ट्रक्ट कीवर्ड within main function and second काय by declaring a variable at the time of the defining the structure. या दोन्ही वे न तुम्ही स्ट्रक्चर व्हेरिएबल क्रिएट करता येते. तर बघूया यातला फर्स्ट वे काय बाय स्ट्रक्ट कीवर्ड विदिन मेन फंक्शन. तर स्ट्रक्ट एम्प्लॉई नावाचा आपण स्ट्रक्चर तर डिफाईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचे मेंबर आहेत, आयडी आहे, नेम आहे, सॅलरी आहे. ठीक आहे. आणि हा आपण स्ट्रक्चर डिफाईन केलेला आहे. आता आपण काय करणार स्ट्रक्चर व्हेरिएबल क्रिएट करणार आहोत. ते कुठे करणार आहोत तर मेन फंक्शन मध्ये. कुठे करणार आहोत तर मेन फंक्शन मध्ये. बघा मेन फंक्शन मध्ये नाव राईट गिव्हन कोड इनसाइड द मेन फंक्शन. म्हणजे हा जे काही कोड असणार आहे हा कोड हा कशामध्ये असणार आहे हो
तर मेन फंक्शनमध्ये असणार आहे. तर बघा बाय युजिंग स्ट्रक्ट कीवर्ड हाऊ टू डिक्लेअर स्ट्रक्चर व्हेरिएबल. तर इथं दिले बघा स्ट्रक्ट कीवर्ड, त्यानंतर स्ट्रक्चर नेम असेल आणि ते कसं स्ट्रक्चर व्हेरिएबलची लिस्ट असेल. ठीक आहे. इथे E1 आणि E2 हे काय घेतले तो आपण 2 व्हेरिएबल घेतलेत, तर ते स्ट्रक्चर व्हेरिएबल म्हणून काय होणार तर वर्क होणार आहेत. हे आहे काय बाय युजिंग स्ट्रक्ट कीवर्ड विदिन अ मेन फंक्शन. त्यानंतर पुढचं बाय डिक्लेअरिंग व्हेरिएबल ॲट द टाइम ऑफ डिफायनिंग द स्ट्रक्चर. बघा आता आपण काय बघितलं स्ट्रक्चर व्हेरिएबल कुठे क्रिएट केलं तर मेन फंक्शनमध्ये. आता बघणार आहोत की जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर डिफाईन करताय त्याच वेळी काय करायचं स्ट्रक्चर व्हेरिएबल काय करायचं डिक्लेअर करायचं. त्याच वेळी काय करायचं स्ट्रक्चर व्हेरिएबल डिक्लेअर करायचं. ठीक आहे. इथं बघा स्ट्रक्ट एम्प्लॉई ID, त्यानंतर नेम असेल, सॅलरी असेल आणि इथं बघा जेव्हा कर्ली ब्रॅकेट क्लोज होते तेव्हा तुम्ही ते स्ट्रक्चर व्हेरिएबलची लिस्ट देऊ शकताय. ठीक आहे. E1, E2 अँड एंड विथ सेमिकोलन. तर हे 2 वेज आहेत टू डिक्लेअर द स्ट्रक्चर व्हेरिएबल. फर्स्ट बघितलं आपण बाय युजिंग स्ट्रक्ट कीवर्ड विदिन द मेन फंक्शन. सेकंड काय बघितलं बाय डिक्लेअरिंग व्हेरिएबल ॲट द टाइम ऑफ डिफायनिंग द स्ट्रक्चर. त्यानंतर नेक्स्ट बघूया. आता जे 2 अप्रोच वरती आपण बघितले की स्ट्रक्चर व्हेरिएबल डिक्लेअर करणे, तर कोणता अप्रोच गुड असणार आहे किंवा कधी यूज करायचा. तर बघा इफ नंबर ऑफ व्हेरिएबल्स आर नॉट फिक्स्ड यूज द फर्स्ट अप्रोच. जर जे काय तुम्ही स्ट्रक्चर व्हेरिएबल क्रिएट करणार आहात ते जर फिक्स नसतील तर काय करायचं फर्स्ट अप्रोच यूज करायचा. फर्स्ट कोणता बाय युजिंग स्ट्रक्ट कीवर्ड विदिन मेन फंक्शन बिकॉज इट प्रोव्हाइड्स यू फ्लेक्झिबिलिटी टू डिक्लेअर द स्ट्रक्चर व्हेरिएबल मेनी टाइम्स. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही त्या ठिकाणी डिक्लेअर करू शकता. इफ नंबर ऑफ व्हेरिएबल्स आर फिक्स्ड, स्ट्रक्चर व्हेरिएबल जे तुम्ही क्रिएट करणार आहात ते जर फिक्स असतील सेकंड अप्रोच वापरायचा. सेकंड अप्रोच कोणता असणार आहे तर बाय डिक्लेअरिंग व्हेरिएबल ॲट द टाइम ऑफ डिफायनिंग स्ट्रक्चर. स्ट्रक्चर डिफाईन करताना काय करणं स्ट्रक्चर व्हेरिएबल डिक्लेअर करणं. हा अप्रोच तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. इट सेव्हज युअर कोड टू डिक्लेअर अ व्हेरिएबल इन अ मेन फंक्शन. सेकंड अप्रोचने काय होईल जी काय तुम्ही मेन फंक्शन मध्ये कोड टाकणार आहात तो कोड काय होतं सेव्ह होणार आहे. ठीक आहे. डाटा आपण इथं व्हेरिएबलचं नाव देणार आहोत. देन पुढे बघा. आता बघा फर्स्ट आपण काय बघितलं आपण स्ट्रक्चर डिफाईन कसं करायचं ते बघितलं. त्यानंतर काय बघितले आपण की स्ट्रक्चर व्हेरिएबल डिक्लेअर कसं करायचं. ठीक आहे. आता बघणार आपण की ते जे काही स्ट्रक्चर व्हेरिएबल आहे ते यूज करून स्ट्रक्चरचे मेंबर ऍक्सेस कसे करायचे. ठीक आहे. तर बघूया ऍक्सेसिंग मेंबर ऑफ दी स्ट्रक्चर. इथं पण बघा देअर आर 2 वेज आहेत स्ट्रक्चर मेंबर ऍक्सेस करायचं. एक आहे बाय युजिंग डॉट ऑपरेटर आणि दुसरा आहे बाय युजिंग पॉइंटर ऑपरेटर. दोन्ही वेळेने तुम्ही करू शकताय. बघा द कोड टू ऍक्सेस द ID मेंबर ऑफ P1 व्हेरिएबल बाय P1 डॉट. आता P1 काय असेल तर P1 हा काय असेल स्ट्रक्चर व्हेरिएबल असेल आणि ID काय असेल मेंबर असेल. ID काय असेल मेंबर असेल. देन इथे बघा इथे काय घेतलं आपण एक एक्झाम्पल घेतले. याच्यामध्ये एम्प्लॉई काय केले स्ट्रक्चर डिफाईन केले. एम्प्लॉई स्ट्रक्चर डिफाईन केले त्याच्यामध्ये ID आणि नेम हे 2 मेंबर्स घेतलेत आणि इथं काय केलं E1 हा काय केला आपण स्ट्रक्चर व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. आता बघूयात की मेंबर ऍक्सेस कसे केले जातात. बघा इथं मेन मध्ये काय केले आपण E1 डॉट काय म्हणले ID इक्वल टू 101 जे आपण ऍक्सेस कसा केला मेंबर युजिंग डॉट ऑपरेटर. त्यानंतर बघा इथं E1 डॉट नेम डॉट ऑपरेटर आपण यूज केलेला आहे आणि स्ट्रक्चरचा नेम आणि ID हे व्हेरिएबल आपण ऍक्सेस केलेले आहेत युजिंग द स्ट्रक्चर व्हेरिएबल. आणि इथं काय केलं आपण ID शो केलंय नेम पण काय केलं शो केलेलं आहे. त्याचा आउटपुट काय येईल जी काय तुम्ही व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्या असतील त्याचा काय येणार आहे आउटपुट येणार आहे. ठीक आहे. तर बघा आज आपण काय बघितलं तर स्ट्रक्चरचं बेसिक बघितलं की स्ट्रक्चर काय यूज करायचं. त्यानंतर काय बघितलं आपण स्ट्रक्चर डेफिनेशन बघितली. स्ट्रक्चर डिफाईन कसे करायचं. डिफाईन केल्यानंतर स्ट्रक्चर व्हेरिएबल कसं क्रिएट करायचं आणि त्यावर काय बघितलं आपण की हाऊ टू ऍक्सेस मेंबर ऑफ दी स्ट्रक्चर. तर जी काय स्ट्रक्चरचं बेसिक कन्सेप्ट आहे इथं पण कम्प्लीट झालेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ समजत असेल कन्सेप्ट क्लिअर होत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा. जसे लाईक्स पाहिजे तेवढे लाईक्स व्हिडिओला नाहीत
आणि सबस्क्राईब पण नाही. तरी जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असतील तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जे काही आपण फ्रीमध्ये स्टार्ट केलेले आहेत प्रोग्रामिंग लँग्वेज लेक्चरचे सगळ्यांचा बेनिफिट होईल. तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, नक्कीच बाकीच्यांना पण त्याचं काय होईल बेनिफिट होईल. थँक्यू.